रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। काळ बदलतो, परिस्थिती बदलते, वातावरण बदलतं, पण मूळ प्रश्न आणि त्याची शाश्वत उत्तरं कधी बदलत नाही. आपण आता हे 5व्या अध्यायाला आलो होतो. तर अगदी पहिल्या अध्यायात ज्या वेळेला होतो तिथून आज कली माझी मंदावली धर्मभक्ती हे त्यांना सांगायची वेळ आली. पहिल्या अध्यायात हेच होतं, कर्महीन भक्तिहीन श्रद्धाहीन विवेकहीन आर्जवे निर्वाह करोनी राहती निरुपाये. आज परिस्थितीमध्ये ही परिस्थिती वर्णन केलेली 100-125 वर्षापूर्वीची, त्यापूर्वीचं समर्थ संकीर्तन आपल्या डोळ्यासमोर आहेच. हे सगळं असताना तिथेही हीच परिस्थिती होती. कुठले तरी राज्यकर्ते होते, आर्जवे लिहिलंच आहे इथे, आर्जवे निर्वाह करून. त्या काळातल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे बूट पुसायचे, साबायचे आणि आपलं पोटा पाण्याची व्यवस्था लावायची. काय करतो आम्ही वेगळं मला सांगायचं. 200 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, गेली 125 वर्ष झाली. 125 वर्षापूर्वी आज जे एक सांगतायत, जे 100 वर्षापूर्वीचं लिहून ठेवत आहेत, ते सुद्धा असंच आहे. आर्जवे निर्वाह करून आणि राहती निरुपाय. या अर्थाने मनुष्य तसा स्वतंत्र झालेला नाही. तो त्याच्या बळावर पोट भरेल अशी परिस्थिती नाही. कोणीतरी देईल तर पोट भरेल. आता ही परिस्थिती जर 100 वर्षापूर्वी होती, ती 300 वर्षापूर्वी होती, 43 पूर्वी होती. आता त्याचे स्वरूपात बदल बाहेर पडला. जसं पूर्वीचं म्हणतात तसं स्वातंत्र्यापूर्वी एक साहेब होतं, आता दुसरे साहेब. आपणच्या भाषेत जे म्हणले तसं आहे की काय गोरासाहेब गेला काळासाहेबाला म्हणले, म्हणजे आता ते त्यांच्या भाषेत बरोबर आहे. पण मुद्दा तर बरोबरच आहे की शेवटी ह्याच्यात काय फरक पडला. आता आम्हाला आमचं आहे ते आम्हाला तसंच राहिलं काम. अर्धवेळी निर्वाह करून आणि राहती निरुपाय. कोण आनंदानं काम करायचं परिस्थिती आहे मला सांगा कुठल्या ठिकाणी की आनंदानं काम करावं. बस कामाला गेलो की नुसतं हर्ष होतो. केव्हा म्हणजे आता घरातून बाहेर पडायला लागल्यामुळे मिळाल्यामुळे म्हणू आपण, घरातून बाहेर पडायला मिळाल्यामुळे हर्ष होतोय बरोबर, पण कामाला गेल्यावर काही हर्ष होत नाही. तो फिरू दे, तो ऑफिसमध्ये बसू दे, तो तिथे कचेरीत जाऊ दे, तो आणखीन काय करू दे, तिथे गेला की तो कंटाळा असतो. आजचा दिवस कसा जातो कोणाटो. आता तो पूर्वी फक्त ऑफिसमध्ये जायचा, आता बाहेर जातो आणि परत, कारण आता ऑफिसमध्ये कामच उरलं नाही. जे काम आहे ती मंडळी तिथं रोबो आहेतच, ते करतातच आहेत. आता ते त्याच्यापेक्षा येतील पुढे आणखीन. या नेटवर मी एक क्वेश्चन टाकला होता, तर त्यांनी मला कळवलं की तुमचे हे जे काही पत्र आहे हे आम्हाला कळू शकत नाही बिकॉज आय एम ए स्मॉल रोबो. मी किती दिवस हा रोबोच होता वाटतं, म्हणजे ते काय सगळं येत होतं ते सगळं त्याच्याकडूनच येत होतं. याची असली अवस्था झालेली आहे. त्यामुळे तिथे फारसं काम जे ऑफिसेस आहेत जिथे शक्य आहे तिथे सगळं गुंडाळलेलंच आहे. आता डिजिटलाइज झालं असेल त्यामुळे बरं कोणाच्या हातात आहे तेव्हा यातलं काय नाही. जे हातात नसतं तेव्हाच त्याला निरुपाय म्हणतात ना. हातात असतं तर आज ज्या काळी हे निघालं त्यावेळेला ॲव्हरेज त्याचं जे काढलेलं होतं ते एक जी कॉम्प्युटर आणण्यापूर्वीची परिस्थिती आहे त्यातली मंडळी इथे आहेतच, तर 14 माणसांचं काम करेल असं त्यांचं त्यावेळेला प्रमाण होतं. 13 माणसांनी काय करायचं माणसाला. जो एक आहे तो सुद्धा त्याचीसुद्धा अवस्था वाईटच आहे, कारण त्याच्या हातात त्या अर्थाने काय बटणं दाबण्या पलीकडे काय नाही आहे. तिकडे काय चालले त्याला कळत नाही. आज ती परिस्थिती कुठे गेली आपण बघतो. तर जाऊ दे, काय काळानुसार हे तसं होत होतं, हे असं झालं, आता ह्याच्यापुढे आणखीन काय होईल ते. तर कर्महीन भक्तिहीन श्रद्धाहीन विवेकहीन. टाळता येण्यासारखं काय होतं तर कर्महीन नाही, कर्मपर राहू शकलो असतो. भक्तिहीन नाही, भक्तीपर राहू शकलो असतो. म्हणजे प्रश्न असतात ते तसेच राहतात, पण उत्तरं पण तशीच आहेत. की श्रद्धाहीन व्हायचं काय कारण नाही खरं म्हणजे, श्रद्धावान असायला काय हरकत आहे. तर त्याचं उत्तर श्रद्धावान याच्यामध्ये होतं, विवेकवान याच्यामध्ये होतं. पण ते नसल्यामुळं ही धर्मभक्ती बदलावी.
आता याच्यात सगळ्यात इकडेचा संबंध कुठे आहे? मी म्हटलं ना मग असे आर्जवे निर्वाह करून राहती निरुपाय. आता मंडळी परदेशातून येऊन इथं आपलं काय दुकान थाटतात. माझा सांगा 300 वर्षापूर्वी असंच दुकान थाटलं होतं ना, अजून ती कंपनी आहे. तिचं काम वेगळं चाललं आहे सध्या. आपल्याकडे जे आली ना ईस्ट इंडिया, ह्याचे तिकडून कलकत्त्याकडून व्यापारासाठी म्हणून म्हणता म्हणता आपल्याला ताब्यात घेतलं, नाचवले. काय तुम्ही इतिहास वाचत असेल तर आपल्याला कल्पना असेल काय हाल झालेत आपले त्या काळामध्ये. सगळ्यांचे हाल झाले. पण ती कंपनी आली आणि त्यांनी हे केलं. आता त्यांना हे सगळं शेवटी कंपनीचा कारभार सोडून राज्यकारभार करायची हौस झाली. तो परवडेना झाला. भारतात राज्यकारभार करणं काही सोपं नाही. किती गोष्टी तोड द्यावं लागते. हाल म्हणजे खरं सांगायचं ना, त्यांचे हाल झाले शेवटी. ते म्हटले एकदा हे घ्या गळ्याला. आम्ही तलवारी उपसून हे सगळं हे केलं, बंदुका चालवून सगळं मिळवलं, पण हे काय आता चालवणं काय कठीण दिसतं सगळ्या लोकांच्यामध्ये. आपल्या म्हणजे ह्या कारणाने का होईना कंपनी हल्ली. पण कंपनी हल्ली तर आताच्या कंपन्या हल्ल्या तर इकडे जीव हाल खालीवर होतो. आता बघतो आपण MNCच्या काळात जगतो ना. आता MNCच्या काळात तिकडं काहीतरी हालचाल झाली तरी असं वाटतं की आता काय होते कोणाटो. यांनी गाशा गुंडाळून गेली तर करायचं काय आपण. आर्जवे निरुपाय म्हणजे काय ते लक्षात येतं. ते असं लक्षात यावं, काळानुसार हे असं आहे, हे असं होतं. मग ह्याच्यासाठी उपाय काय सांगितला आपल्याला. 10-20 मिनटात काय ते करायचं हे सगळं. उपाय 20 मिनटात कसा होणार? उपाय 20 मिनटात सांगून होईल. त्याला कुठे जेव काय 5 मिनटात 10 मिनटात करायचं आहे. त्यामुळे ह्याच्यावर उपाय काय, तर हे जे कर्महीन म्हटलं त्यातलं जे हीन म्हणून त्या वेळेला सांगितलं ते अगदी जे काळाच्या दृष्टीनं जसं अनेक वर्षाचं सांगितलं, अनेक शतकांचं सांगितलं, तसं चालू आहे त्या ओघात सुद्धा हा मार्ग गेला. आणि म्हणून हे कर्महीन, श्रद्धाहीन, भक्तीहीन हे जे सगळं आलं तर आता निदान एवढं तरी करावं. सन्मार्गी लावावे यासी, करुणा उपजली मानसी, कार्यारंभे भगवंतासी आपुलेसे करावे. जरी प्रश्न असतील तरी उत्तरं आहेत आणि उत्तरही शाश्वत आहेत. तर कार्यारंभी भगवंतासी आपुलेसे करावे. आपल्याला आठवत असेल तर आपल्याकडे अगदी म्हणी रूढ होऊन गेले. प्रयत्नांती परमेश्वर. आपल्याला काय सांगितलं तात्याने त्याच्याबद्दल? ते म्हणले आम्ही हेच करतो, आम्ही मानतो तेही मानतो, फक्त तुम्ही प्रयत्नांनी परमेश्वर. सगळे प्रयत्न थकले. आपल्याकडे नाही का थकत, हॉस्पिटलमध्ये थकतात, घरी थकतात, प्रसंगात थकतात, सगळे प्रयत्न थकतात. मग आपण काय म्हणतो, तेही आपल्याला सांगतात आता तुमचं काय असेल तर तुम्ही. आता मग इतक्या वेळ आमचं आम्ही केलंच नाही, इतक्या वेळ काय ते तुम्ही जे काय केलं त्यात काय झालं नाही ना, तर काय करणार. मग शेवटी आम्हाला तुम्ही सांगितलं. तात्या साहेब काय म्हणाले, हेच म्हणाले की हे सगळे जे प्रयत्न आहेत तर हे आम्हीही मानतो, भगवंतही मानतो, फक्त आपल्या कर्मात फरक आहे. आम्ही आधी भगवंत मानतो आणि मग प्रयत्न करतो. आणि तुम्ही सगळे प्रयत्न संपले की मग भगवंताला मानता. मग आता तो यायला थोडा उशीर होतो. आधीच जर त्याची आठवण केलेली असली तर तो तत्परच असतो, कारण त्याला माहिती हा कामाला लागलेला आहे, आपलं स्मरण केलेलं आहे, त्यामुळे आपण हजर राहायला पाहिजे ना. आज जर आपण एखाद्या घरात जात असतो तरी नुसतं जरी हाक मारली असते तर मनुष्य बाहेर येतो की नाही, पुढे येतो की नाही. मग तो आपण येऊन परत काय ते आपलं काम होऊन जाईपर्यंत आपली सोबत करतो. मग कार्यारंभी म्हटलंय ते कशासाठी, की ह्याचा उपाय पण तिथेच सांगितला की जे काही आपल्याला काम करायचं आहे, काय काम वाटायला येईल आजच्या काळात काही सांगता येत नाही. कोणाच्या वाटायला कशा पद्धतीचे, नोकरीचे प्रकार माहीत नव्हते अशा नोकऱ्या निर्माण झाल्या, व्यवसायाचे प्रकार माहीत नव्हते असे व्यवसाय निर्माण झाले. होऊ देत, हा काळाचा भाग आहे, त्याचं उत्तर ह्यात ते आजच्या ह्याच्यात आहेच. तर हे आहे. पण हे असलं तरी कार्यारंभी भगवंताचे आपुलेसे करावे, ह्यात काय चुकले. त्याचं उत्तर तेच आहे ना शेवटी. काय जे कार्य असेल ते, जे काय काम असेल ते, पण कार्यारंभी आपुलेसे करावे. नुसतं एकदा मला निर्विघ्नता असेल तर गणपती स्मरण करायची म्हटलं की एकदा गणपतीचा ना आपला पुन्हा काय संबंध उरला नाही, असं नाही आहे. आपुलेसे करावे. तेव्हा त्यातल्या भगवंत ज्याने सुरुवातीलाच आपलासा केलेला आहे, आता आपलीशी केलेली वस्तू टाकता येत नाही माणसाला, विसरता येत नाही, तिचं स्मरण वाटेत ठेवावं लागतं. मग हे सगळं करण्यासाठी भगवंताशी आपुलेसे करावे एवढा बारीक शब्द वापरला आहे, पण तो आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कारण ज्याने हे आपुलेसं केलेलं आहे त्याच्यानंतर असं आहे, बरोबरचा माणूस आहे, त्याला जर आपण बरोबर घेऊन चाललो असलो किंवा त्याच्या बरोबरीनं आपण चाललो असलो
तो कुठेही चाललो असलो तरी समजा समोर खड्डा दिसला, आपलं लक्ष नसलं, तो सांगतो जरा थांबा, जरा हे दिसते, तो चटकन हात ओढतो, बाजूला करतो, तिथे खड्डा आहे तो तो येऊ देत नाही पुढे, तिथून बाजूला नेऊन आपल्याला नेतो. हे सगळं का, तर तो आपुलासा केलेला आहे म्हणून. तसा भगवंत जर आपुलासा केलेला असेल तर काय नड राहील? त्याला नडच नाही, नडीत असणार, पण त्याला नाही, ते महत्वाचं आहे. नड असणार भगवंत. जगात काय आता नडीशिवाय, याच्याशिवाय, अडचणीशिवाय आणि त्रासाशिवाय, त्याच्याशिवाय काही असणार आहे का? पण त्याच्याबरोबर भगवंताला आपुलेसे केलेले आहे, त्यामुळे तो आपला असल्यामुळं त्या अर्थानं नड असत नाही. नड येते आणि भगवंत हात धरून पुढे नेतात, झालं. आपल्याला काय शेवटी नद्या येणार वाटेत, पण आपल्याला नाम असली म्हणजे झालं. तसं आपल्याबरोबर नाम असलं म्हणजे झालं. दुसरं काय असायचं? तेवढं असलं म्हणजे नद्या तर वाटेत येत राहणार. कोकणात आपण जे राहिले असेल त्यांना चांगलं माहिती असेल, एक गावाहून दुसऱ्या गावाला जायचं म्हणजे एक नदी पार केल्याशिवाय काय मार्ग नाही. कुठली तरी एक नदी वाटेत आहेच, त्यामुळं ती पार केल्याशिवाय तुम्हाला जाताच येत नाही. म्हणून पोहणारा जाईल, नाव असली तर जाईल, दुसरा काय मार्ग नाही. पूल बिल हे त्या काळात नव्हते, आता हे थोडेफार पडलेत काही ठिकाणी, पण तरीसुद्धा ते पडलेत म्हणजे आता पडले म्हणलं चुकून, पण ते खरोखर म्हणजे उद्घाटनापर्यंत सुद्धा असले तरी त्या दिवशी तरी जाता येईल आणि फोटो घेतात मुख्य म्हणजे, त्याच्यावरून चालले सगळेजण असं, आणि नंतर मग काय पुढे काय बोलायचं नाही. तर हे जे काय आहे ते सगळं आपलं अशी अवस्था आहे. तर तसं जसं पलीकडे जायचं तर निदान नाव, निदान पोहणं, म्हणून त्या काळात त्याला एवढं महत्त्व आणि त्या त्या ठिकाणी जास्त होतं. तर हे आहे, त्याच्याबरोबर त्याला उपाय पण आहे. आत्ता इथे हे जे झालं यामध्ये भगवंताचे आपुलेसे करावे असं म्हटलं, तेच आता हे जे महाराजांचे उपकार जे मानले ते त्याचा हा विषय चालू आहे. पूर्वप्राप्त निधान जवळी असो आणि चुकले जाणं, आड पडेले झाकणं सगुणत्वाचे. तेव्हा होतो काय 26 तारखेचं आपलं नातं आहे माहिती नाही, पण पुन्हा ते आज परत तिथे एकदा हे जरा क्वार्टरलीच झालं, हे जरा थोडंसं आडाव, पण नाही होणार तसं, असं बघत दिसतंय आता याच्या पुढे, आता चालू राहील व्यवस्थित. तर सगुणीच दाविले निर्गुण, भ्रमाचे फेकोनी झाकणं, साक्षात्कारे समाधान दिले तुम्ही, दया उपजोनी पोटी. साक्षात्कार मागे तिथे होतो तेव्हा म्हटलं तर काहीतरी समोर दिसणारे वगैरे अशा काही कल्पनेत राहतात. आपल्याला त्याचा अनुभव असला म्हणजे झालं. मला भगवंत आहे, तो माझा आहे, आपुलेसे करावे, तसं तो आहे याची जी खात्री असते, ती खात्री म्हणजेच आपला साक्षात्कार. आपल्या भाषेत साक्षात्कृ खरं सांगायचं तर त्याचा अर्थ तसा होतो की अक्ष आहे ना, डोळा आहे ना, त्यामुळे दिसण्याचा संबंध वाटतो. पण सगळ्याच गोष्टी दिसण्याच्या संबंधात येतात का? मला काळजी लागली, कुठे दिसते मला सांगा, पण मला आनंद झाला, हा तरी कुठे दिसतोय सांगा, म्हणजे संबंध आतलाच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने साक्षात्काराचा संबंध आतच आहे. त्यामुळे आत निश्चिंतता असली तर माणसाला काही बाहेरचं काळजी करायचं, बाहेर तर काळजी करण्यासारखंच राहणार. शेवटी बाहेरचं कुठे झालं, एखादा पॅच चांगला येतो, अलीकडे आपल्या रस्त्यांची अवस्था असते की नाही, आता काय बोलावं. आपण धक्के खाऊन येत असतो, धक्के खाऊन जात असतो, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याचं काय वर्णन करायचं कारणच नाही. पण तरीसुद्धा मध्ये एखादा पॅच येतो, अहो चक्क म्हणजे एक फरलांगभर रस्ता चांगला असतो, काही आनंदात मनुष्य जातो, हो की नाही. असं वाटतं की आपण भारतात आहे का, तिकडे आहे, कुठे परदेशात आहे का, असं एक पॅचमध्ये येतो, एकदम एकदम चांगलं, काय कुठं आधारच बसत नाही. चुकून खड्ड्यात गेला, पाणी किती आहे लक्षात आलं नाही वगैरे, असलं काय होतच नाही. अस्वस्थता येते थोडीशी, पण तरीसुद्धा कारण का तर सवयच झाली. हे चुकव, ते चुकव, ते चुकव, आता जे चुकवेल ते तर दुसरे सापडतं, ते दुसरे ते तिसऱ्यात जातो. ही तशी सवय झाली. एखादा पॅच येतो, तसं पॅच येतो, पण ह्या तो बरा आहे असं वाटतं. तसा काळ कसाही येवो, हे जे म्हटलं आहे साक्षात्कृ भगवंत बरोबर आहे, तर आपल्याला ह्या मधल्या गोष्टींची काळजी करायचं कारण पडत नाही. ते पुढे म्हटलं आहे की साक्षात्कारे समाधान, तुम्ही बरोबर आहात याची खात्री दिलीत, त्यामुळे समाधान आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये समाधान कशामध्ये आहे, तर भगवंत बरोबर आहे याची खात्री आहे. ज्याला भगवंत बरोबर नाही असं वाटतं आहे, त्याची भक्ती खरी नाही, अजून साधली नाही म्हणू आपण. असं काही एकदम म्हणता येत नाही, एकदम करायला गेला आणि एकदम सिद्ध झाली असं काही नाही होणार. पण त्याला प्रसंगात कळ जात आहे, होते. लांब ट्रान्सफर होणारी जवळ झाली म्हणजे ह्याच्यावर काय भगवंताचं काम मोजू नये, कारण भगवंताला सगळं जग सारखं आहे. त्या काय आपली नोकरीच्या बदलायच्या, ते काय ऑर्डर काढायचं एवढंच काय काम नाही त्याचं. पण तरीसुद्धा असं होतं, तरीसुद्धा त्याला जे काय अगदी अडचणीतलं जे असतं ते टाळलं जातं, आणि जे जरा थोडं सोयीचं आहे, जमण्यासारखं आहे, तिथं त्याचं काम होतं. तर हे होतं ते त्यावेळेला बरोबर आहे याचं एक समाधान असतं. ठीक आहे, मी 100 किलोमीटर जाणार, तो 50वर भागला ना, मग काय हरकत नाही.
असं वाटतंच ना कुठेतरी. म्हणजे तो बरोबर आहे. आपण म्हटलं बाबा मला एवढं झेपणार नाही, तुला किती झेपेल, 25-30 किलोमीटर, हां ठीक, मग तेवढ्यात देतात. ही खात्री असल्याचं काहीतरी आपल्याला मिळते ना खूण, ती म्हणजे साक्षात कृप. या अर्थाने तो आम्हाला अनुभवाला येतो आणि तो असल्यामुळं मग समाधान राहतं. असमाधान का येतं तर भगवंत आहे याची खात्री नाही तेव्हा असमाधान आहे. अस्वस्थता केव्हा आहे, स्वस्थ नाही म्हणून आहे. दुसरं काय नाही. काय असायचं, आणि स्व म्हणजे कोण आहे खरा, माझा आतला भगवंत आहे. तो गुरु असेल ना तर भगवंत आहे, ते काही गुरुदेव आहे का, तर ते आता आहेत याची खात्री आहे. मग आपण काळजी कशाला करायची. ज्याच्या हातात प्रकाश बॅटरी आहे, अंधार पडला, लाईट गेले, अंधार पडला आहे, हे झालं आहे, पाऊस पडतो आहे, सगळं दिसतोय, आपण आता बघतोय परिस्थिती. पण बॅटरी असली की माणसाला आपल्या हातात बॅटरी. म्हणजे तसं काय होणार नाही, कारण का प्रकाश हातात आहे. तर प्रकाश जर अंतरंगात आहे हे कळलं तर आणखीन किती पाहिजे. त्यामुळे तो प्रकाश न जाणारा, बॅटरी न उतरणारी, आता आमची उतरते त्याला इलाज नाही, भगवंताची नाही उतरत ना. त्यामुळे त्याची खात्री वाटली तर काळजी वाटायचं काही कारण नाही. मग असं होते तसं होते, कोणाचा आजारपण येते, कोणाचा काय अपघात होतोय, कुठेतरी काहीतरी अनपेक्षितपणे काहीतरी घटना घडतायत. आता आज दुपारी काय घडलं आता ते आपल्याला माहीतच आहे. ते कुठे काय घडे ना, मग त्यांना काहीतरी व्याप झाला, गाड्या ज्या चालायच्या त्या तरंगत आहेत. आता हे असं होतं आहे तर काय करायचं खरं म्हणजे त्यांनी रस्त्यावरनं चालावं सरळपणे. काय आता भगवंताची लीला म्हणायची, अगम्य लीलामृत मी म्हटलं ना तसं आहे. अगम्य आहे खरं, पण तरीसुद्धा आता ते तरुण का होईना, मी म्हणतो तरुण गेले असेल तर तरुण तेवढे वाचतील तेवढे वाचतील. भगवंताची जो आहे ह्याची याला खात्री आहे, त्याचं काही होणार नाही. आणि जास्तीत जास्त काय असतं भक्तीमध्ये, जास्तीत जास्त काय असेल तर माणसाला जास्तीत जास्त मृत्यूचीच भीती वाटते. बाकीच्या गोष्टी इकडून तिकडे करता येतात. काय गेलं समजा, अन्न गेलं तर परत घेऊ, हे गेलं तर खराब झालं तर घेऊ, एवढं आता मध्ये एवढं सगळं होऊन गेलं. पुन्हा आपापले धंदे, आपापले सगळे व्यवहार व्यवस्थित काय ते सुरू झाले ना, थोडी मागं पुढं झालं, बरोबर आहे. काय आता आपणही असे वागलो तर त्यांनी त्यांचा प्रकोप झाला. आपण सरळ नाही वागलो तर आईवडील सुद्धा रागवतात, म्हणजे काय करणार. मग तर ते विश्वास आहे आईवडील, ते काय कधीतरी म्हणणारच ना, हात उचलणार ना कधीतरी, मग तर त्यांनी उचलला तर आम्ही असे वागलो, मग ते कधीतरी एखादी दाखवली झलक, त्याने ही झलक दाखवली, एवढ्यावर भागवलं आपलं नशीब चाललं. ते करुणामयच आहेत म्हणून एवढ्यावरच भागलं. नाही तर पुन्हा एक काय आलं होतं ते आपल्याला माहिती आहे. परत तर वाटायला लागलं लोकांना आता दिसायला लागणार फोटो, काही नाही दिसायला लागलं, थांबलं ते थोडक्यात. ते म्हणले पहिल्यांदा शिकला असलं तर पुढचं काही झलक दाखवत नाही असं म्हटले. एवढी करुणा त्यांच्याकडे आहे. मग तशी ती आहे. मग आता हे झालं आहे, पण ज्याला खात्री आहे ना तो बरोबर घरी पोचतो आणि पाऊस सुरू होतो. आता त्याच्यासाठी पाऊस सुरू होतो अशातला भाग नाही, किंवा त्याच्यासाठी थांबतो अशातला भाग नाही, पण त्याला सुखरूप त्याची आहे सांभाळण्याची. पण कर्महीन, भक्तिहीन, श्रद्धाहीन त्याला काय करायचं, तर आपला तरंगत जा बाबा, काय करणार, दुसरा काय मार्ग नाही. म्हणून ते दिलेलं आहे. काय झाले, पाऊस पाणी दिलं, सगळं दिलं, संकट दिले, अडचणी दिल्या, सगळं दिलंय, पण बाहेर पडायचा मार्ग दिलाय की, मग तू का नाही अवलंबत, असं त्यांचं म्हणणं आहे. मंदावलं काय तर मार्गाचं चालणं, मार्गाची जागृती, मार्गाचा अवलंब थांबला म्हणून मंदावलं. नाहीतर काय मंदावायचं कारण आहे, तिथे दिलेलंच आहे. पूर्वप्राप्त निधान आहे खरं म्हणजे, जवळी असो न चुकले जाणं. आता पैसे खिशात आहेत समजा, विसरलाय मनुष्य, तर त्याला असं वाटेल की ही वस्तू आत्ता जाता जाता घेतली असती तर काम झालं असतं. पण त्यावेळेला लक्षात नाही आपण बरोबर घेऊन आलो आहे, खिशात पैसे आहेत समजा, अशी कल्पना करा की खिशात आहेत त्याच्या लक्षात नाही, तर तो मनुष्य चुटपुटत घरी येतो. आणि नंतर त्याला वाटतं आपण येता येता काम झालं असतं आपलं, पुन्हा तेवढ्यासाठी केप घालायची. हे काय सगळं आता सगळंच काय आपल्याला ते काय म्हणतात त्याच्यावर मिळत नाही. टुकटुक केलं की तिकडनं सगळंच फ्लिपकार्टवर ह्याच्यावर येते का मला सांगा, असे कशी. त्यामुळे आता तिथली चौकातली भाजी येता येता काम झालं असतं असं वाटतं, पण घरी यायला वाटतं होती सारी ताजी भाजी होती, दिसली होती, अनायसे आली होती, घेतली असती, पण आत्ता नेमके पैसे नाही, जाऊ देतात. घरी गेल्यावर काय असेल ते ते भिजून ठेवलेच असं उसळ आहे शेवटी, ताजी भाजी वाटतं की नाही मला सांगा. असते पैसे ते घेतले असते, आणि घरी जातो शर्ट काढतो ते रुमाल बिमाल खिशात असल्याकडं, खिशात 100 जवळ असो नाही चुकले जाणं. काय करायचं तर जवळी असो नाही चुकले जाणं, आडं पडिले झाकणं सगुणत्वाचं आहे. त्यामुळे विस्मरणाचं झाकण पडलं ते सगुणत्वाचं आहे, तर त्याच्यातलं ते विस्मरण एक भाग आहे, ते पडलं म्हणून असं झालं. सगुणीचं दाविले निर्गुण, भ्रमाचे फेकोनी झाकण, साक्षात्कारी समाधान दिदले तुम्ही. दया उपजोनी पोटी, ईश्वरे मानव हितासाठी, दिधली जी निधान पेटी तुमचे हाती. माणसाला साध्या स्वतःचा असलेला पैशाची ती नोट काय असेल ते, किंवा काय दाणं असेल ते ज्याच्यावर ते येत असेल, ते जर खिशात आहे हे विसरलं तर दुःख प्राप्त होतं. वेळ निघून जाते,
कामाचं गोंधळ होतो, हे सगळं होतं. हे कशाने होतं? तर एका विस्मरणाने होतं. म्हणून त्यांनी पूर्वप्राप्त निधान आपल्याकडे आहे. तुमचे हाती जतन करून ठेविली, प्राणापरीस सांभाळलेली, बहुतांचे उपयोग आली, भवदारिद्र्य हारावया काय, जे शिवे आदरिले. आम्हाला बरोबर नामाची सोबत दिली होती, पण तिच्यावर विस्मरणाचं झाकण पडलं, भ्रमाचं झाकण पडलं. त्यामुळं ती जवळ असून ज्याचा उपयोग झाला नाही, असं ज्याचं झालं असेल त्याचे हाल होणार. ह्याच्यात आणखीन काय वेगळं सांगण्यासारखं नाही. ते त्यामुळं होत आहेत की या हे म्हणून. आणि ती बहुतांचे उपयोग आली कशासाठी? तर भवदारिद्र्य हराव्या. भवदरिद्र्य मनुष्य पैशानं दरिद्र असलेला परवडला, पैसे मिळवता येतील, कष्ट करता येतील. कष्टाने मिळेल की नाही? मी म्हणतो लोकांना 10 मिळतील, आपल्याला 4 मिळेल, 8 मिळतील, ठीक आहे. पण तरीसुद्धा भवदारिद्र्य हा जो विषय, जसं बाबांनी श्रद्धादारिद्र्य शब्द जसा वापरला एकदा, तर आम्ही श्रद्धादारिद्र्य आहोत म्हणले. तसं आहे ते. म्हणजे का तर श्रद्धा म्हणजे काय की होईल नक्की काहीतरी, म्हणजे ते असण्याची खात्री. साध्या भाषेत मगाशी जे म्हटलं तसं, महाराज आहे त्याची खात्री, गुरु आहे त्याची खात्री. ती खात्री बरोबर असली ना, तर बरोबर पैसा नसला, माणूस नसला, कसली मदत नसली तरी चालते. माणसाला वेळेला माणूस हजर होणार, माणसाला अडचणीला मनुष्य हजर होणार, माणसाची अडचण दूर होणार. त्याला गाडी मिळाली तर दुसरी गाडी त्याच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी म्हणून सुटणार, आणि त्याच्यात त्याचं काम होणार, पण होणार. ही खात्री आहे त्याला. मग ती खात्री ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ दारिद्र्य येत नाही. हे भवदारिद्र्य आहे ना, हे ती श्रद्धा दारिद्र्य आहेत ना, त्याच्यामध्ये म्हटलं ना, आहे त्याची खात्री म्हणजे श्रद्धेची श्रीमंती आहे. आणि श्रद्धेचं दारिद्र्य म्हणजे काय होईल? श्रद्धेचं दारिद्र्य, त्याला भवदारिद्र्य म्हटलं. भव म्हणजे भूभवते, होणे, बिकमिंग. मागे एकदा बोललो होतो, बिईंग आणि बिकमिंग मधलं फरक एकदा सांगितलं होतं. तर तसं सतत हे तर बदलणारच. बदले विश्वव्यक्ती ही आपण म्हटलं आहे ना सगळीकडे. माणसं बदलणार, हे बदलणार, जागा बदलणार, हे बदलणार, काय हवामान बदलणार, प्रकृती बदलणार, हे सगळं बदलणाऱ्याच गोष्टी आहेत. महाराज जे म्हणले ना की घडामोडा जगाचा स्वभाव. सकाळी उठून तिथंच काहीतरी होतं, झाडच पडलेली दिसते एकदम. काय आता कालपर्यंत सगळं होतं, 20 वर्ष आम्ही बघतोय समोर, किंवा काय 5 वर्ष 2 वर्ष काय असेल ते, पण सकाळी उठले तोपर्यंत ते पडलेलं असतं. आता काय करायचं? हा घडामोडा जगाचा स्वभाव आहे, त्यामुळे ते घडणार मोडणार हे होत राहणार. फक्त त्यामुळं आपलं घडायचं बिघडायचं काही कारण नाही, हे असं होतच राहणार आहे. आपला तरी स्वभाव कायम आहे का मला? आता जगाला म्हणायचं म्हणजे मी आपल्या हात जोडून म्हणतो, पण तरीसुद्धा ते काही कायम आहे का? त्याच्यामध्ये होतच ना खालीवर. आपल्याला आज बरं वाटतं, उद्याला नाही वाटत, माणूस चांगला वाटतो नाही वाटत, किती प्रकार होतात आपले. मग हे सगळे प्रकार आपले होतात, तसेच जगाचे होतात. मग त्यांना आपल्याला एकदम चांगले वाटतो, एकदम आपण चांगले वाटत नाही शेवतात. तर काय करायचं ह्या सगळ्याला? हे बदले विश्वव्यक्ती ही आपल्या विचार घ्यायचं म्हणलं ना, तसं हे सारखं बदलणार आहे. पण यात न बदलणारी वस्तू माझ्याकडे आहे ना. हे बदलणारे म्हटलं की सारखी भीती मागे लागली असेल, चिंता मागे लागली, काय होईल कोणाठो, काय होईल कोणाठो. समजा मी असं 10 वेळा म्हटलं, तर त्यामुळे उद्या जे काय होऊ नये असं वाटतं ते काय टळेल असं वाटतं का? ते होऊ शकतं. पण ज्याला श्रद्धा दारिद्र्य नाही, त्याच्याजवळ भवदारिद्र्य हरावया, ते जे आहे ना, तो राम आजही आहे, पूर्वी होता, उद्याही आहे. ते गुरु काली होते, आजही आहेत, उद्याही आहेत. ते सूक्ष्मात असतील तर स्थूलात असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. ते आहेत ना, आहेत आहे. त्याच्यानंतर मला काळजी करायचं काही कारण राहतं का? काय नाही. आता समजा मी हे कसं काय होते कोणाठोक, कसं काय होते कोणाठोक, मी समजा 50 वेळा नाही 108 वेळा माळ घेऊन म्हटलं, त्याच्याऐवजी समजा श्रीराम जयराम म्हटलं तर अधिक उपयोग झाला असतं. कमी निदान तेवढं तरी म्हणायचं कमी झालं असतं. जे काय मनात आलं जितक्या वेळा तितक्या वेळाचं कमी झालं असतं की नाही? मग त्याचे कमी झालं असतं, तेवढं तरी वाचलं असतं. नाहीतरी उगाळून वळसे उगाळून शेवटी औषधाचं हे वाढतं, प्रमाणाचं त्याचं जे काय आहे त्याचा गुण म्हणायचं औषधाचा. ह्या दारिद्र्याचा गुण वाढतो, काळजीचा गुणही वाढतो, कारण ती उगाळली जाते. तर जी काळजी बघा तुम्ही, जी काळजी सतत केली जाते ती जास्त मागं लागते, जी कधीतरी मनात येते ती आठवत पण नाही. अशा आता हे जर तुम्ही म्हटलं तर माझी वेळ संपेल, आपली वेळ संपेल, तर त्यामुळे ते आपण आठवून बघा आता की अशा तऱ्हेनं काळजीची उगाळली जाते. असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, ते एक व्यक्तीबद्दल असेल, एखाद्या घटनेबद्दल असेल, तर त्याची इतकी मूर्ती काळजी की काय होणार कोण. आता काय होणार कोणाठोक मला सांग, कुठं आपल्या हातात येतं काय होणार? काय नाही आपल्या हातात, खरोखर काय नाही. आपल्याला इथून ती, मला काही वेळेला असं वाटतं त्याची म्हणजे तारेवर बसतात की नाही. म्हणजे मी आपलं अगदी साधं सांगतो, तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला काहीतरी साधं सांगता, पण तारेवर बसतात. त्यांच्या मनात आले उडून सरळ छपरावर बसतात, उडून तिथून निघून झाडावर बसतात. मला आपण बघतच राहायचं आहे. आपल्याला इथून 4 पावलं चालता आलं सगळं तरी खूप चालेल, होय की नाही? एवढं सुद्धा आपल्याला जमत नाही. ती मागे म्हटलं तसं कुत्रंसुद्धा आपण म्हटलं तर जाईल असं नाही.
मग आता आपण त्या गोष्टीची काळजी करून काय होणार असं उद्याचे काय होणार ते होणार. आज मला काही करता येण्यासारखं आहे का त्याच्याबद्दल? उद्याची गाडी मिळावी म्हणून रिझर्वेशन करावं. आता गाडीत जागा मिळेल का नाही आता ह्याची काळजी कशाला? रिझर्वेशन केलं ना आता ती रिझर्वेशन केलेली. आता मागे एकदा असं झालं, तुम्हाला आठवते, आपल्या सगळ्या घटना घडलेल्या असतात, आपल्यालाही माहिती असतात. अगदी रात्री नाईट जर्नी हे आपल्या रातराणीने जाऊन कवर करायच्या, रजा वाचवायच्या, ह्याच्यासाठी रात्रीचा प्रवास म्हणून रिझर्वेशन केलं. अगदी छान. म्हणजे आता रात्रभर आपल्याला काय काळजी नाही. तिकडे ह्याच्यापासून सांगलीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास, रात्री 9ला सुटणार, सकाळी 6-7ला पोहोचणार. आपली जागा म्हणून अगदी वर बॅग बिग ठेवून सगळं करून त्याच्यात बसलो आणि थोडा वेळ बरं वाटलं. जरा गाडी सुटली, जरा गारवारा लागायला लागलं म्हणून म्हणलं हे बंद करूया खिडकी. गुर बघतो तू खिडकी काढलं, ती खिट्या खरी केली, त्याची काचच नाही त्याच्यात. आता काय करायचं? त्या जागेवरनं भांडणं झाली होती आधीच त्यांची. मी म्हटलं बाबा हे रिझर्वेशन, ते म्हणणं नाही तुम्ही बसा. आता हे उलटं झालं नंतर त्याला. आता त्याच्यात काय रिझर्वेशनमध्ये काच असेल असं काय त्यांनी डोक्यात कुंडली गवरदा हरी विठ्ठल. त्यामुळे फार काळजी करू नये का त्याची. एवढं जरी शिकलो तरी खूप झालं. आपल्याला भवदारिद्र्य, भव हेच आहे, काय घडेल याचं मूळ म्हणजे भाव. तेव्हा भावाच्या भय काय भेटतो दंडी, ते जे काय समर्थ म्हणून गेले ते सगळं बरोबर म्हणून गेलेले. त्यामुळे त्याची काळजी उद्याची उद्या उजाडल्यावर उद्यासंबंधी विचार काळजीने, त्यातला फरक लक्षात ठेवा. आज काय असेल तर आजच्या संबंधी विचार आणि शांतता, आणि जर आपल्याला ती लाभत नसेल तर नाम तेवढं घ्यायचं म्हणून मोकळं. रामकृष्ण हरी राम. हे एकदा जर नाम सुरू झालं ना तर आपल्याला इतक्या ज्या डोक्याशी मगाशी काळजी आल्या का नाही, एकदम येऊन गेल्या चटकन आठवून तर नाही येत. रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम. रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम. रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.